नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? बघा, एक प्रश्न आले तुमच्यासाठी घेऊन. प्रश्न काय म्हणतो आपण पाहूया. एका त्रिकोणाचे कोन 2 जसे 3 जसे 4 या प्रमाणात आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कोनावरून होणारा प्रकार कोणता? मित्रांनो, खूप सोपं गणित आहे. फक्त काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला ते कोन त्यांनी प्रमाणात दिलेत, ते कोन तुम्हाला किती अंशाचे आहेत ते अगोदर काढायचं, त्या कोनावरून आपल्याला प्रकार ठरवता येईल. आता मला सांगा रे, मग त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 अंश असते, तुम्हाला माहिती आहे. मग मला सांगा बरं, त्याची प्रमाणाची बेरीज करा बरं. 4 आणि 3 झाले 7, 7 आणि 2 झाले 9, म्हणजे 9 भाग म्हणजे 180. तर एक भाग म्हणजे किती? म्हणजे आपल्याला सगळ्या प्रमाणाचं माप करता येईल. 9 भाग म्हणजे 180, तर एक भाग म्हणजे सर 9 1 9, 9 2 18, 9 0 0 म्हणजे एक भाग म्हणजे 20. तर सर पहिला कोण आमचा येईल आता 20 दुने 40, दुसरा कोण येईल सर आमचा 20 त्रिक 60 अंश या अंशामध्ये असतं, आणि तिसरा कोण आमचा येईल गुरुजी 20 चौक 80 अंश. आता मित्रांनो मला सांगा बरं, 60 आणि 40 100 आणि 80 180 त्रिकोणाचे तिन्ही कोण झाले. आता मला सांगा, सगळे कोण 40 अंश 60 अंश आणि 80 अंश हे 90 अंशाच्या आतमध्ये आहेत, म्हणजे त्याला म्हणायचं लघुकोन त्रिकोण. पर्याय क्रमांक 1 ऐकणे सोपं. आणि जर समजा 90 अंशाच्या वर असतील, एखादा जरी कोण 90 अंशाच्या वर असला असता तर विषाकोन त्रिकोण, आणि जर परफेक्ट एक कोण 90 अंशाचा असेल तर काटकोन त्रिकोण. धन्यवाद.